मित्रांनो, हे आहेत भारत निळोबा आव्हाड लिंबू शेतीतील अतिशय प्रगत असे एक शेतकरी. तर त्यांच्या लिंबू शेतीच्या प्रगतीविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपल्याला विनंती आहे की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, अथक परिश्रम, सूक्ष्म नियोजन आणि तंत्रज्ञानाचा योग्य असा वापर यातून एक प्रगत शेतकरी कसा घडतो त्याचं एक अतिशय उत्तम असं उदाहरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण एक लिंबोणीच्या बागेला भेट दिलेली आहे. जी बाग आहे भारत आव्हाड यांची, जे की आव्हाडवाडी येथील अतिशय प्रगत शेतकरी आहेत. सातत्यानं नवनवीन अभ्यास आणि नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करणारे आहेत. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की मी देखील एक लिंबू उत्पादक शेतकरी आहे, परंतु सरांची बाग पाहिल्यानंतर खरोखरच माझी लिंबोणी आणि त्यांच्या लिंबोणीच्या बागामधील जो एक मोठा फरक आहे तो मला जाणवला. त्यांनी कुठकुठल्या प्रकारचे येथे प्रयोग केलेले आहेत आणि कशाप्रकारे अतिशय सूक्ष्म नियोजनातून ही जी बाग आहे ती घडवलेली आहे. 2018 साली लावलेली बाग आहे मित्रांनो. 18x18 वरती या बागेचे अंतर आहे. आणि सध्याचा विचार करायचा म्हटल्यास मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये कुठल्याही बागेला अशा प्रकारे लिंबाची फळं नाही आहेत किंवा एवढे फ्लावरिंग देखील नाही आहे. परंतु सरांची बाग जर आपण पाहिली तर अतिशय दाट अशी फ्लावरिंग आहे. हे आहेत मित्रांनो भारत निळोबा आव्हाड, माजी सरपंच आणि सरपंच संघटनेचे अध्यक्ष. परंतु सरांनी राजकारण आणि शेती यांची उत्तम अशी सांगड घातलेली आहे आणि राजकारणापेक्षा जास्त ते एक यशस्वी शेतकरी म्हणून ओळखले जातात. तर जसं आपण पाहतात मित्रांनो, व्हिडिओमध्ये मतपेट्या देखील येथे ठेवलेल्या आहेत, कारण मतपेट्यामुळे मित्रांनो मधमाशांमुळे पॉलिनेशन होण्यासाठी खूप मदत होते आणि त्यामुळे नवनवीन फुलांचे सेटिंग आणि फळधारणा जास्तीत जास्त होण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जसं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मतपेट्या ह्या कुठल्याही प्रकारचे फळ किंवा शेतीसाठी मतपेटी खूपच आवश्यक आहे. जर मधमाशा नसतील मित्रांनो तर शेती किंवा निसर्गाचे अस्तित्व पूर्णतः धोक्यामध्ये येते. जसं आपण पाहतात मित्रांनो, सध्या नोव्हेंबर महिना सुरू असताना देखील इथे फुल असं आपल्याला खूप फ्लावरिंग दिसत आहे आणि फुलाचे गुच्छ दिसत आहेत मित्रांनो. कारण या नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास 90 ते 95% लोकांकडे लिंबोणीला फळं नाही आहेत कुठल्या प्रकारची. जसं आपण पाहतात सरांनी दाखवल्याप्रमाणे की अतिशय छान असं फ्लावरिंगचं सेटिंग झालं आहे. साधारणतः 2 एकरामध्ये 250 लिंबाची रोपे यांनी लावली होती. आणि मित्रांनो, लिंबामधून आर्थिक प्रगती जर सांगायची झाली तर यावर्षी सरांचं उत्पन्न आहे जवळपास 7 ते 9 लाखापर्यंत गेलेलं आहे. आणि नेक्स्ट टार्गेट सरांनी 12 ते 13 लाखापर्यंत पकडलेलं आहे. हे मला देखील स्वतः अतिशयोक्ती वाटली होती, परंतु जेव्हा यांच्या बागेला भेट दिली आणि यांचं जे सूक्ष्म नियोजन जे आहे ते जेव्हा मी पाहिलं तर तेव्हा माझ्या देखील लक्षात आलं की हे सहज शक्य आहे. कारण अशा प्रकारचं नियोजन जर केलं आपण तर सहज शक्य आहे. बघू शकता मित्रांनो, खालून जर पाहिलं आपण तर कशा प्रकारे या लिंबाच्या झाडाचा विस्तार आहे. अतिशय छान प्रकारची एक कॅनोपी म्हणता येईल आपल्याला. कारण लिंबाच्या फांद्या ज्या आहेत मित्रांनो, जेवढ्या जास्त झोपाळतील तर तेवढा खालच्या फांद्याला माल व्यवस्थित लागतो, लिंबू छान प्रकारे लागतात. जसं आपण पाहू शकतो मित्रांनो, उत्तम अशा प्रकारची फ्लावरची सेटिंग झालेली आहे. आणि जेवढी फ्लावरची सेटिंग चांगल्या प्रकारे होईल तेवढे तुम्हाला फळधारणा देखील पुढे चांगली होती. तर अशा प्रकारे बघू शकता की सुंदर प्रकारचे असे पिवळे मोठ्या आकाराचे असे लिंब इथे आपल्याला पाहायला मिळतात. साधारणतः मित्रांनो 2019च्या नंतर, कोरोना पिरियडच्या नंतर लोकांना लिंबाचे महत्त्व हे अधिक जास्त समजून आलेले आहे. त्यामुळे 2019 पासून पुढे मित्रांनो लिंबाचा जो भाव आहे तो बऱ्या प्रकारे मार्केटमध्ये देखील भाव मिळत आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात फायदा होत आहे. पाण्याच्या नियोजनासाठी मित्रांनो त्यांनी HDP पाईप जो असतो, ठिबक सिंचनाऐवजी HDP पाईप लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर तिथे ड्रीप त्यांनी 4 mmची एक ड्रीप आहे ते वापरलेले आहे. त्याच्यामुळे की या मोठ्या झाडांना देखील पुरेशा प्रमाणामध्ये पाणी मिळते आणि योग्य प्रमाणात पाणी मिळते. हे जे आपण पाहतात मित्रांनो, इथे बोर्डो पेस्ट लावण्याचं काम सुरू आहे. कारण लिंबूवर्गीय जेवढे काही फळझाड आहेत तर त्यांना बोर्डो पेस्ट हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. हे साधारणतः मित्रांनो पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आणि पावसाळा संपल्याच्या नंतर 2 वेळेस लावणे अत्यंत गरजेचे आहे. बोर्डो पेस्ट हे मित्रांनो मुख्यतः करून जे बुरशीजन्य रोग आहेत त्यांच्यावरती नियंत्रण करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे बुडावरून जे काही कीटक आळे वगैरे झाडावरती चढतात तर त्यांना देखील थांबवण्याचे काम करते. तर बोर्डो पेस्ट हे अतिशय गरजेचे आहे, हे नक्की लावायला पाहिजे. बोर्डो पेस्ट जे आहे मित्रांनो हे लावणे आणि फवारणे दोन्ही कामासाठी उपयोगी घेतले जाते. त्यानंतर मित्रांनो सरांच्या घरी आल्याच्या नंतर शेतीतून साधलेली प्रगती दिसते. एर्टिगा गाडी आणि घरी लावलेले सिक्युरिटीसाठी 2-2 कॅमेरे. सरांच्या साध्या अशा घराविषयी विचारणा केली असता सर म्हणतात की घर मला काही लगेच लिंबू देणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो लिंबाच्या शेतातून आर्थिक संपन्नता साधलेल्या भारत निळोबा आव्हाड या एक बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या शेतकऱ्याची आपण एक भेट घेतली. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.